त्यामुळे या आंदोलनाकडे आणि या संदर्भातल्या गोष्टींकडे NDTV मराठीचं लक्ष असेल। दरम्यान MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिचा शोध सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र तिच्या घराला कुलूप असून सर्व कुटुंबियांनी कदाचित पळ काढला असावा अशी शंका व्यक्त केली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांनी। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांच्याकडे। प्रशांत, ऋतुजा पाटील या राहतात कुठे, कधीपासून त्या गायब आहेत किंवा त्यांच्या घरचे गायब आहेत? नक्कीच मिलिंद सर, ऋतुजा पाटील हे नंदुरबार शहरातील नंदीस सोसायटीत राहतात। मी सध्या ऋतुजा पाटील यांच्या घराजवळच आहे। आपण पाहू शकतात की हे घर आहे, मात्र घराला जे आहे ते कुलूप लावण्यात आलं आहे आणि ऋतुजा पाटील हे काल पासूनच फरार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। एकंदरीतच ऋतुजा पाटील यांचे जे वडील आहेत अमृत पाटील यांना काल पोलिसांनी रात्री नंदुरबारवरनं अटक केली होती। अमृत पाटील सोबतच प्रवीण पाटील कौटल्य अकॅडमीचे जे संचालक आहेत, ज्यांनी पेपर फोडला असा जो आरोप जो करण्यात आला होता, तो आरोप आता सिद्ध झाला आहे। त्यांनाही काल रात्री नंदुरबारमधनं अटक करण्यात आली होती आणि आता अटक केल्यानंतर ऋतुजा पाटील हे नेमकी आहे कुठं हे आता शोध घेणं पोलिसांकडनं चालू आहे। मात्र ऋतुजा पाटील हे सध्या देखील नॉट रिचेबल किंवा फरार असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आहे। मिलिंद सर। प्रशांत, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।